सर्वांचं आपल्या आवडत्या भटकंती या चॅनलमध्ये सहर्ष असं स्वागत. मित्रांनो, आज आपण आलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी. एक दिंडी आहे. त्या दिंडीचा सायंकाळचा स्वयंपाक कशा प्रकारे चालतो याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. कारण सध्या या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं या ठिकाणी टेंट उभारलेले आहेत. या ठिकाणी बघा सुंदर असे टेंट आहेत आणि या टेंट मध्ये सध्या अनेक वारकरी विसावा घेत आहेत. या ठिकाणी आपण डायरेक्ट ज्या ठिकाणी जवळजवळ 400 ते 500 लोकांचा स्वयंपाक चालू आहे त्या ठिकाणी आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत की या ठिकाणी स्वयंपाक कसा केला जातो. या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण आलेलो आता या ठिकाणी बघा. अरे बापरे, वाव. आपण जर पाहिलं तर खरं सांगतो इतकी सुंदर आणि झणझणीत अशी भाजी या ठिकाणी दिसते. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ते तोंडासमोर करायचं. माऊली मला सांगा, या ठिकाणी तुम्ही जी भाजी केलेली आहे ती कशाची भाजी? आता ही शेवाची भाजी. शेवभाजी. शेवभाजी म्हणजे आता शेवभाजी हा रस्सा तयार झालेला आहे का? हा, आता शेव टाक रस्सा तयार झालेला. हा, मग आता फक्त काय टाकायचं राहिलं याच्यात? शेव टाकायची राहिली. शेव टाकायची राहिली. आता हा जो रस्सा आहे हा किती माणसाचा रस्सा आहे हो? 400 माणसं. या ठिकाणी बघा याच्यामध्ये शेव मिक्स केली जाते. खूपच सुंदर आणि बघा इतकं छान वाटतं या ठिकाणी. जर आपण पाहिलं, तुम्ही जर पाहत असाल तरी तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. या ठिकाणी बघा खूपच सुंदर आणि लाजवाब. मित्रांनो, 400 ते 500 लोकांचं. माऊली मला सांगा किती लोकांसाठी हा रस्सा आहे? 500 लोकांचं. 400-500 लोक एवढ्यामध्ये जेवण करतात. तर मित्रांनो बघा, सरासरी 500 लोक या ठिकाणी याच्यामध्ये जेवण करणार आहेत. या ठिकाणी बघा आता त्याच्या शेजारी बघा एक दुसरा टोप आहे. या ठिकाणी बघा या ठिकाणी याच्यामध्ये भात केलेला आहे. हा इंद्रायणी राईस आहे बघा. खूपच सुंदर पूर्ण पातेलं फुल भरलेलं या ठिकाणी. थोडा ठसका आहे या भाजीचा, त्यामुळं आवाजामध्ये खोका येते. मित्रांनो बघा या ठिकाणी बघा, मी म्हटलं तुम्हाला ठसका कशाचा उठलाय, तर या ठिकाणी या मिरच्या तळत आहेत आणि या मिरच्याचा ठसका या ठिकाणी उठलेला आहे, त्यामुळे थोडं खोका येते. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगितलं होतं की या ठिकाणी बघा चपात्या पूर्ण या ठिकाणी मोठ्याच्या मोठं या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भरलेली आहे. बंद करा ते बंद करा. मित्रांनो या ठिकाणी बघा आताच आपण पाहिल्या चपात्या, आणि या चपात्या बघा आता किती साईज याची. मग एक चपाती घ्या हातात. या ठिकाणी बघा आपल्या घरची रेग्युलर चपाती असते त्याच्या जवळ डबल मोठी चपाती आणि बघा पतली आणि एकदम पातळ अशी चपाती. इथं बघा मी स्वतः हातात घेतलेली खूपच छान अशी चपाती बघा या ठिकाणी. या ठिकाणी बघा पूर्ण जवळजवळ 500 लोकांसाठी या ठिकाणी चपात्या बनवलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा हा स्वीट आयटम. मित्रांनो आपण विचारू, माऊली इकडे एक मिनिट, त्यांच्याकडे द्या माईक द्या एक मिनिट त्यांच्या. या ठिकाणी बघा आता हा एक स्वीट पदार्थ बनवलेला आहे. अजून हा स्वीट पदार्थ तयार होतोय. तो पदार्थ नक्की काय आहे तो या ठिकाणी आपल्या त्याची माहिती घेऊया. माऊली रामकृष्ण हरी. माऊली इथं काहीतरी काय आहे मला लक्षात येईना, कोणता पदार्थ आहे हा? बेसन चिक्की. बेसन चिक्की. हे कशी बनवतात बेसन चिक्की? हे बेसन आपलं बेसन चना बेसन तेलात. आणि त्याच्यात काय काय टाकलंय अजून? खवा तेल. खवा तेल. बरं आता हे जे बनवलेलं आहे जवळजवळ मला वाटतं इथे 1, हे 2, या ठिकाणी 4 आणि ह्या ठिकाणी वर काय टाकले? नाही ते तेल आलंय वरून. तेल आहे का तूप आहे? नाही तूप आहे ना ते. या ठिकाणी बघा काय म्हटले तुम्ही, याला काय म्हणतात? याला बेसन चिक्की म्हणते, मोहनताळ म्हणते. हो, बेसन वडी. अजून काय म्हणले? मोहनताळ. मित्रांनो संध्याकाळच्या जेवणामध्ये हा स्वीट पदार्थ या ठिकाणी आहे. माऊली मला एक महत्व सांगा, ही आपली दिंडी कुठली आहे? जालन्याची. जालना जिल्ह्यात. आपल्याकडे हे प्रसिद्ध आहे का पदार्थ? हा. बरं ठीक आहे माऊली. आता फक्त मला काय करा, एक तुकडा साईडचा मला खर्च घ्यायची त्याची, तुम्हाला एक तुकडा तुम्ही त्यातला द्यायचा आहे. या ठिकाणी बघा ही बघित खाली चिक्की. आता ही आपल्याकडे एक चिक्कीचाच प्रकार आहे मित्रांनो. आता थोडासा एक मी या ठिकाणी त्यांच्या परवानगीने या ठिकाणी एक
एक तुकडा घेतोय आणि खाऊन बघतोय. वाव, एकच नंबर. खरं सांगतो मित्रांनो, खूपच छान आहे. आणि म्हणजे ओरिजिनल. कारण काय असतं, ओरिजिनल खावा, सर्व ओरिजिनल असल्यामुळं खरंच छान वाटतंय. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले की पालखीच्या मार्गावर, या वारीच्या मार्गावर तुम्ही काही पण खा. तुमच्या घरातला लाखाचा माल असून देईल, त्याची चव इथं घरात येणार नाही. आपण जिथं खातोय त्याची चव घरात येणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये काय केलंय, यांचा स्वयंपाक कसा असतो या ठिकाणी पाहिलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता आपण पाहिलं की हा एक चिक्कीचाच एक प्रकार आहे. आणि या ठिकाणी बघा, बरेच वारकरी माऊलीगण या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी एक माऊली आपल्या समोर उभे आहेत, त्यांच्याशी आपण थोडक्यात बोलूया. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, मला सांगा, आपल्या दिंडीमध्ये किती लोक आहेत? 350 ते 400. 350 ते 400. तुम्ही पायी दिंडी करता का? हा. आता मला सांगा, पायी दिंडी केल्यानंतर बरंच अंतर चालावं लागतं. हा. आणि इथं आल्यावर तुम्ही या स्वयंपाकात काही मदत करता का? हा. मदत करता. मला सांगा, एवढं चालल्यावर थकवा जाणवत नाही का? नाही जाणवत. नाही जाणवत. नाही जाणवत. आता मला सांगा, का थकवा जाणवत नाही हो? देवाच्या नावाने. देवाच्या नावाने असल्यामुळे थकवा जाणवत नाही. नाही. बरं, एक सोपा प्रश्न विचारू का? मला सांगा, आता तुम्ही चाललाय पंढरपूरला. हा. पंढरपूरमध्ये तुम्ही कोणाचं दर्शन घेणार आहे? पांडुरंगाचं. पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे. मला सांगा, पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाला असं कोणतं एक मागणं मागणार आहे तुम्ही? आता गेल्यावर काय मागणं मागणार आहे? पायी वारी येते भक्त, त्यांना सगळ्याला सुखरूप ठेव. पायी वारी करतात त्या सगळ्यांना सुखरूप सुखरूप ठेव. माऊली, आपली प्रतिक्रिया खूपच छान होती. धन्यवाद. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, किती वय आहे तुमचं? 85. 80 ते 85. मग आजपर्यंत किती वाऱ्या केल्यात पायी वाऱ्या? 40. 40 वाऱ्या. बरं, मला एक छोटा प्रश्न, तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. हा. तुमची पहिली वारी हा. आणि आजची वारी, हा. याच्यामधलं काय फरक आहे आता? काही फरक काहीच नाही. आम्ही आता एवढं वय झालं तरी आनंदानं वारी करतो. आनंदाने वारी करताय. बरं, त्यावेळेचं जेवण, हा. 40 वर्षापूर्वीचं जेवण हा. आणि आत्ताचं जेवण, हा. याच्यामध्ये काय फरक आहे का हो? काय बदल होता? काय काय बदल आहे सांगा बरं. त्यावेळेस फक्त लोकांच्या घरी जाऊन जेवायचे. हा. त्यावेळेस स्वयंपाकी नव्हते, आचार्य नव्हते, गाड्या नव्हत्या, काही नव्हतं. हा. खांद्यावर पिशी आणि लोकांच्या घरी जाऊन जेवायचं. सर्व तुम्हीच घेऊन जायचं? हा. मग मी ते- हा. 40 वर्ष झाले चौकदार आहे या दिंडीचा. हा. तो लोकांचे सगळ्या दिंडीच्या लोकांना सगळ्याला जेव घालायचे जेव घालायचं गावात. हा. मग आता दिवसेंदिवस काय झाले, सुधारणा झाली. सुधारणा झालेली आहे. हा. आणि सर्व आता काय झाले, हा. म्हणजे हे युग आता फास्ट युग आहे सगळं. हा. मोबाईलचं युग आहे, आहे. मग संगणकाचं युग आहे. हा. याच्यामध्ये काय होते, सर्व गोष्टी फास्ट मध्ये होतात. फास्टमध्ये. बरं, मला सांगा, वारीचा आनंद, हा. आता बरेच लोक असे आहेत की वारीला येत नाहीयेत, हा. घरीच असतात. हा. त्या लोकांना वारीला येण्यासाठी तुम्ही काही एखादा संदेश देऊ शकता का? नाही, त्यांना प्रोत्साहन देतो ना आम्ही. दरवेळेस येताना प्रोत्साहन देतो. त्याचे गाव जातो, त्यांना पॉम्पलेट देतो, चला वारीला. हा, म्हणजे तुमच्या इकडच्या लोकांना देत आहे. हा. पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत हा. की त्यांच्यासाठी एखादी सल्ला द्या की वारी का करावी, एवढं सांगा बरं. नाही, त्यांच्यासाठी काय सल्ला कारण परिचय नसतो ना. नाही नाही, तसं नाही मला म्हणायचंय. हा. अनुभवावर वारी का करावी एवढं हा. सांगा. तुम्ही सांगा मला, वारी का करावी? वारी फक्त काय करावी की आपल्या जीवनाला समाधान मिळावं. हेच मला अपेक्षित आहे. या ठिकाणी आपल्या जीवनाचं सार्थक ज्या ठिकाणी होतं ती म्हणजे पंढरीची वारी. मित्रांनो, थोडासा आपला विषय थोडा भरकटला, पण ज्यांनी 40 वर्ष या ठिकाणी वारी केली त्यांची प्रतिक्रिया जर आपण घेतली नाही तर आपल्या या व्हिडिओला महत्व नाही. मित्रांनो, या ठिकाणी बघा, स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि थोड्या वेळात आता या ठिकाणी जेवण पण सुरू होणार आहे. या ठिकाणी आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे शेवभाजी, या ठिकाणी भात, चपात्या आणि त्यानंतर आपण ती चिक्की, असे अनेक पदार्थ या ठिकाणी पाहिलेले आहेत. सायंकाळी जर आपल्या योगायोगाने वेळ मिळाला तर त्यांच्या पंक्तीचा सुद्धा आपण व्हिडिओ या ठिकाणी घेऊया. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी बघा, आपण या दिंडीचे जे दिंडी चालक आहेत यांच्याशी फक्त एक थोडक्यात बोलूया. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माऊली, मी 1 तासापूर्वी आपले स्वयंपाक ज्या ठिकाणी चालू होता
ते शूट केलेले आहे. मला सांगा, हे स्वयंपाकाचं जे नियोजन असतं हे आपण कसं करता? स्वयंपाकाचं नियोजन अन्नदाते असतात. अन्नदाते असतात. हा. बरं, आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला रोजचं जेवण असतं, ते तुम्ही स्वतः बनवता का अन्नदाते बनवून देतात? नाही स्वतः बनवतो. तुम्ही स्वतः बनवता. मग रोजचा मेनू कसा असतो तुमचा? रोजचा मेनू कसा ठरतो? तो जो आज बनवला तो उद्या नसतो. आज जर गुलाबजामुन केले तर तो उद्या नसतो. उद्या नसतो. हा. म्हणजे वारीमध्ये जे आपण 20-22 दिवस असतो, हो. 20-22 दिवस रोजचा मेनू वेगवेगळा, भाजी वेगळी, स्वीट वेगळा, सगळं वेगवेगळं असतं. बरं, मला सांगा, ही जी परंपरा आहे, आपण ही वारीची परंपरा किती दिवसापासून चालवत आहात? ही आमच्या दिंडीची परंपरा 70 वर्षापासून चालली. तुम्ही स्वतः त्यात केव्हापासून सहभागी आहात? मला 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. मला सांगा, या वारीबद्दल आता समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की घरी बसून आपली ही वारी वगैरे पाहतात किंवा त्यांना वारीला येण्याची इच्छा असते. मला सांगा, या समाजातील सर्व लोकांना वारीबद्दल एखादा संदेश आपण देऊ शकता? वारीचा महत्वाचा संदेश हा आहे की इथं जात भेद बघितला जात नाही, गरीब श्रीमंत बघितले जात नाही, फक्त तो माणूस आहे या दृष्टिकोनातून तो बघितला जातो. कारण की इथं गरीब श्रीमंत इथं कोणताच भेदभाव पाळला जात नाही. वारीचा हा एकत्रित येण्याचा सगळ्यात मोठा संदेश हा आहे. माऊली, आपण जी आम्हाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण. आपल्या भटकंती चॅनल मध्ये असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि